नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरात सोमवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास मुलाने आपल्याच पित्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आरोपी हा मृतकाच्या पहिल्या पत्नीचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा कयास लावण्यात येत आहे. मृतकाचे नाव दारासिंग बैस, वय वर्ष 45 असून आरोपीचे नाव मोंटू दारासिंग, वय वर्ष 32 असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र वीज ग्राहकांना आता स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन वीज मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर लावले जाणार नाही असे घोषित केले होते. परंतु आज तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे आणि हे वक्तव्य केले आहे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी. त्यामुळे प्रशासन आणि सरकार यांनी घेतलेल्या परस्पर विरोधी निर्णयाने गोची मात्र वीज ग्राहकांचीच होणार हे नक्की. बल्हारशाह शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून किल्लावाड परिसरात एका युवकाकडून लोखंडी शस्त्र जप्त करण्यात आले आहे. हा युवक लोखंडी शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता आणि याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपी प्रथम डंभारे यांची विचारपूस केली असता त्याने शस्त्र असल्याचे कबूल केले. अवैध मार्गाने रेती तस्करी करणाऱ्या रेती तस्करांनी चक्क तहसीलदारालाच गुंगारा देऊन रेतीने भरलेला टिप्पर पळवल्याची घटना जुनोना येथे उघडकीस आली. 21 जूनच्या मध्यरात्री तहसीलदार विजय पवार हे गस्तीवर असताना पोंभुर्णा येथून रेतीने भरलेले टिप्पर चंद्रपूरकडे येत होते. जुनोना येथे तहसीलदारांनी सदर वाहन थांबविले आणि विचारपूस करीत असता या टिप्परमध्ये अवैधरित्या रेती भरल्याचे निष्पन्न झाले. कायदेशीर कारवाई करत असतानाच एक चारचाकी वाहन तहसीलदारांच्या वाहनासमोर येऊन थांबले आणि त्याच वेळेस टिप्पर चालकाने टिप्पर वेगाने चालवीत घटनास्थळावरून पसार झाला. तसेच तहसीलदार यांची गाडी अडवणारे चारचाकी वाहन सुद्धा क्षणार्धात पसार झाले. त्यामुळे राजकीय वरद हस्त लाभलेल्या रेती तस्करांना आता कुणाचीही भीती नाही हे निष्पन्न झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात पहिल्यांदाच काळ्या रानकुत्र्याची नोंद करण्यात आली. कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील यांना हा काळा रानकुत्रा दिसून आला. यापूर्वी 1936 मध्ये तामिळनाडूतील कोईमतूर वन विभागात काळ्या रानकुत्र्याची नोंद केली गेली होती. श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपुर का सबसे पहला NBA एक्रेडिटेड इंस्टीट्यूट. तब से अब तक ये इंस्टीट्यूट अपने बेस्ट रिजल्ट, एक्सेलेंट एकेडमिक एंड वेल क्वालिफाइड एंड एक्सपीरियंस टीचर्स के साथ साथ प्लेसमेंट के लिए जाना जाता है. हमारे इंस्टीट्यूट में विविध प्रकार के ब्रांचेस हैं. इन कोर्सेज में एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को 10वीं या 12वीं में सिर्फ पास होना आवश्यक है. इन सभी कोर्सेज के साथ एडवांस डिप्लोमा इन मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी ये कोर्स भी हमारे यहाँ अवेलेबल है, जिसमें एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को BSc केमिस्ट्री, बॉटनी, जूलॉजी, माइक्रोबायोलॉजी, BAMS, BHMS, BUMS में पदवीधर रहना आवश्यक है. हर साल हमारे स्टूडेंट्स का कैंपस थ्रू सिलेक्शन बजाज स्टील, फिलिप्स, सीएट टायर्स, ओमैट, अंबुजा सीमेंट जैसे बड़े बड़े कंपनी में हो रहा है. और इतना ही नहीं, चंद्रपुर के बाहर गांव से आने वाले स्टूडेंट्स के लिए हमारे यहाँ हॉस्टल की सुविधा और बस की सुविधा भी उपलब्ध है. गडचिरोली शहरालगत मुरखळ येथे प्रस्तावित विमानतळ होणार नसल्याची घोषणा सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे. येथील होणाऱ्या विमानतळामुळे 6 गावातील 352 नागरिकांची मालमत्ता, शेती आणि ग्रामपंचायतीची जागा जाणार होती आणि या विरोधात उपोषणही करण्यात आले होते. त्यामुळे सहपालकमंत्र्यांनी ही घोषणा करताना ज्या कार्याकरिता ग्रामवासियांचा विरोध असेल ते कार्य होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे शुल्ककाष्ठ अजूनही संपलेले नाही. सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि या पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्ग 353C वरील पर्यायी मार्ग वाहून गेल्याने या मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे. आलापल्ली ते सिरोंचा या मार्गावरील असणाऱ्या नाल्याचे निर्माण कार्य सुरू होते आणि त्याकरिता पर्यायी पूल कंत्राटदाराने निर्माण केला होता, परंतु काल झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी पूलही वाहून गेला. या मार्गावर आधीच चिखलाचे साम्राज्य असून वाहनधारकांना मात्र अतोनात कष्ट सहन करावे लागत आहे.
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे एका युवकास रेती तस्करांनी लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण करीत त्याला गंभीर जखमी केले। रेती तस्करांची हिंमत इतकी वाढलेली आहे की त्यांनी या युवकाला तू आमच्या तक्रारी करतो असे म्हणून बेदम मारहाण केली। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव अनिल गायकवाड असून त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। जिल्ह्यात रेती माफियांचा सुळसुळाट प्रचंड प्रमाणात वाढला असून राजकीय वरदहस्तीशिवाय हे कार्य शक्य नसल्याचे सामान्य नागरिक खासगीत बोलत आहे। त्यामुळे प्रशासनाचा करोडोचा महसूल बुडवून रेती तस्कर मात्र मालामाल होऊन राहिल्याचे दिसून राहिले आहे। चंद्रपूर शहरात अमृत 2 योजनेचे कार्य सुरू असून शहरात जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे आणि यामुळे अपघातांची मालिका सुरू झाल्याचे चंद्रपूर शहरात निदर्शनास येत आहे। ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर भारतीय जनता पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून आधी खोदलेले रस्ते सुस्थितीत आणा आणि नंतरच इतर कामांना हात लावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराला नागरिक बळी पडताना दिसून येत आहे। थोडासा जरी पाऊस आला की वीज पुरवठा खंडित होणे आणि तो तासनतास न येणे तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे अरेरावीचे उत्तर यामुळे वीज ग्राहक कंटाळले असून राजुरा, पोंभुर्णा, बल्लारपूर या भागात महावितरणच्या विरोधात मोर्चे सुद्धा काढण्यात आले आहे। विशेषतः ग्रामीण भागातील वीज धारकांना महावितरणने अक्षरशः वेठीस धरले आहे। काही ठिकाणी 2-2, 3-3 तास वीज पुरवठा खंडित राहतो, त्यामुळे साधा मोबाईल सुद्धा चार्जिंग करता येत नाही आणि एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा लावत असलेल्या केंद्र सरकारच्या धोरणाला महावितरण काळे फासून राहिले आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।